प्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला. काळापाणी गावातील शॉकिंग घटना. धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील 4 युवक काळापाणी गावात आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळापाणी गावातील गावकऱ्यांनी या 4 युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. राहाणीत एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय. सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानं परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह काळापाणी गावात नेऊन मारहाण करणाऱ्या आरोपींच्या घरासमोरच त्याच्यावर अंत्यविधी केले. तसेच आरोपीच्या घराची तोडफोड देखील करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करत एकास अटक केली आहे. उमरदा गावातील 20 वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशय आल्यानं त्यांनी या 4ही तरुणांना एका घरात डांबून ठेवलं. त्यानंतर या 4घांना रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली व त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती दिली. आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी 5,000 रुपयांची मागणी काळापाणी गावातील नागरिकांनी केली. त्यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी 3 तरुणांची सुटका करून घेतली व कमलसिंग पावरा यांच्या संदर्भात विचारले असता तो रात्रीच तिथून पळून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. या घटनेनंतर उमरदा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी कमलसिंग पावराचा शोध घेतला असता तो दोन्ही गावच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला. दरम्यान नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला व नंतर त्याला नाल्यात फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.